नमस्कार, मी विलास माल्ले. GTV न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. लग्नाचा आमिष दाखवून भोळ्या भाबड्या तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून आर्थिक लूट करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा यवतमाळच्या घाटंजी पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीचा मुख्य सूत्रधार सिमरन पाटीलसह तिच्या साथीदारांना घाटंजी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणाऱ्या चोरंबा या गावात राहणारी सिमरन पाटील आणि तिच्या साथीदारांनी लग्नाचा आमिष दाखवून अनेक भोळ्या बाबड्या तरुणांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथील अविनाश चांगदेव कवडे या तरुण शेतकरी लग्नासाठी मुलीच्या शोधात होता. त्यातच ऑनलाईन माध्यमातून मध्यस्थांमार्फत त्यांचा संपर्क हा घाटंजी तालुक्यातील चोरंबा येथील सिमरन गौतम पाटील हिच्याशी झाला. घरची परिस्थिती जेमतेम असल्याचं भासवून लग्नाचा खर्च हा मुलाकडच्यांनी करावा अशी अट सिमरनने घातली होती. मुलगी पाहण्यासाठी कवडे कुटुंबीय हे चोरंबा येथे आले. त्यावेळी लग्नाची बोलणी करण्यापूर्वी सिमरनने पैशाची मागणी केली. मुलाने 2.5 लाख रुपये दिलेत. पैसे हातात पडतात सिमरन, तिचे आई आशा पाटील आणि भाऊ करण पाटील यांनी पोहे आणण्याचा बहाणा करून तिथून पोबारा केला. सिमरनच्या पाठोपाठ इतर 2 साथीदारही तिथून सटकले आणि आपले मोबाईल बंद केले. थोड्या वेळाने आपली फसवणूक झाल्याचं कवडे यांच्या लक्षात आलं. तेव्हा कवडे यांनी थेट घाटंजी पोलीस स्टेशन गाठलं व तक्रार दाखल केली. तक्रारीचं गांभीर्य पाहता घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी तपासाची चक्रे फिरवीत मुख्य आरोपी सिमरन पाटील, तिची आई आशा पाटील, भाऊ करण पाटील आणि तिचे साथीदार सुनील राठोड व माणिक पवार, दोघेही राहणार नंदपूर मोहा तालुका पुसद, यांना अटक केली. घटनेतील मुख्य आरोपी सिमरन हिचा गुन्हेगारी इतिहास हा खूपच धक्कादायक आहे. काही महिन्यापूर्वी घाटंजी बायपासवर सिमरनने एका शेतकऱ्याला मारहाण करून त्याची दुचाकी पळवली होती. मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने त्या शेतकऱ्याने 14 जून 2025 ला आत्महत्या केली होती. या प्रकरणात सिमरन आणि तिचा भाऊ करण हा आरोपी होता. सिमरन नुकतीच कारागृहाबाहेर आली होती. कारागृहाबाहेर येताच परत सिमरनने आपले कारनामे सुरू केले. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे सिमरन आणि तिचे साथीदार जेलमध्ये पोहोचले आहे. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.